कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला एक सांग, तू कधीच सिनेमा बघितला नाहीयेस? नाही नाही, कधीच नाही बघितला? कधीच नाही बघितला आयुष्यात सिनेमा नाही बघितला? आयुष्यात मी मुंबईला सुद्धा आली नाही। बरं, आजोबांबरोबर कोणता चित्रपट वगैरे नाही? नाही नाही नाही, गेलीच नाही चित्रपट? नाही नाही नाही। आता त्या बिचाऱ्याने सांगितलं काय, शेतीत राबलं तर आपल्याला खायला मिळेल। मला काळजी लागली भिणून लावायची। भाऊजांची आठवण येते? हा येते येते। जिमनीची येते, जमिनीची आठवण येते? माग बघाय नाही ना कोण, बघायला नाही कोण? म्हाताऱ्याला लिखी ग घालावलं। 5 लेखी येत्या, 2 जावाय तुमच्यासारखं उंच न्यायचं इथं। मग लेखी जावायने सांगितलं की बिनदास जा तू मुंबई बघाय म्हातार। हो का? हा बिंदास फिरणे आम्ही बघतो। पण आजोबांनी कुठे नेलं होतं का फिरायला कधी? नाही नाही नाही, कधीच नाही? नाही नाही, लग्नानंतर कधीच नाही? कधी तुम्ही गावकऱ्याला यायचं आता तुम्ही तिथंच आहे, हे बरोबर। नाही, पण तुझी हाऊस मौस काय असेल ती आजोबांनी काय? काय नाही, हीच बघ हाऊस। कसं वाटलं मुंबईत येऊन? कुठली गोष्ट मुंबईतली आवडली तुला? येणार आवडलं? सकाळी नाश्ता काय केला? न्यारी काय केली? मिसळ। मिसळ मटकीची? मटकीची पहिलं खाल्लेलं, आता काय ती गोल गोल काय नो बाय नो, मला काय माहित नाही। काय ती गोल 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 बस 7-8 वस्तू, पण ती मला काय नाही आवडली। संस्कृतीने काय खात होती नेमकं सांगणार? ते गोल गोल ती खात होती, त्या ऍक्च्युली पुऱ्या होत्या, पण त्या पुऱ्या थोड्या वेगळ्या शेपच्या होत्या। तर ती म्हणते हे गोल गोल वगैरे मला नको। पण नानी, आता तू आलीस ते सगळा अनुभव घे। फोटो खायच पाहिजे। तू चेहरा कशाला लपवते? टीव्हीवर बघेल आज तुला, लाजू नकोस। लाजते का? मग पदर सारखा घेते तोंडावर। आता तिकडे बघणार ना टीव्हीवर? हे बघा, हे सारखंच खळाला खळाला। मला लुगडं होतं नाही, पण मी तुला सांगू का, तुला भारी दिसते आज। भारी दिसून काय करता? आजोबा असं टीव्ही बघतो, अरे हे काय असं पडणार ते? तू काय म्हणते त्यांना? म्हणतेस काय? काय नावाने हाक मारतेस? आप्पा नाना म्हणते ती, चल खोटाडी। सगळ्या गावात आप्पा नाना बोलवते ती। बरं म्हणून काय माझा म्हातारा आहे, आपली काय? तू म्हातारं म्हणतेस त्यांना? मी म्हणते म्हातारं, ती म्हणतो म्हातारी। आता आम्ही दोघं म्हातारं। मग आधी काय म्हणवतात? पहिल्यापासून लग्न झाल्यापासून म्हातारं म्हातारे म्हणवतात, मग तेव्हा काय म्हणायची? कशाचं काय, तवा कामाचं हे बघा असतं होतंय बघा। आता मग म्हणताय लाजती, वरचा पांघरा वरून ते पदरा। पिन मारून देऊ का तिकडे? मस्त पिना मारल्या पोरींना, पण ते राही ना। इसे बदलू नकोस, म्हाताऱ्याला काय म्हणायचीस ते सांग लगीन झाल्यावर। अहो दोघं बी कामाला जायचो। अरे का घरात भेटायच्यात का नाही तुम्ही? बिन भेटताय संसार। अगं मग तेच म्हणतोय, आता तिकडे कुठेतरी काम करत असेल नवरा तुझा, तर काय म्हणायचीस? ए इकडे असं म्हणायचीस? अयो मग प्रेमानं काहीतरी म्हणायचीस की नाही? प्रेमानं काय प्रेमानं म्हणायचंय? इकडे या आणि तिकडे जा, हे प्रेमानं म्हणायचे। आता आमच्याकडे ग्रामीण भागात इतकं सुंदर वातावरण असतं। आता आमच्याकडे दिवस कसा जातो? झुंजू मुंजू पाट झाली, कोंबड्यानं बांग दिली। झुंजू मुंजू पाट झाली, कोंबड्यानं बांग दिली। भिर भिरती राणीवाणी पाखर, जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चाल र। झुंजू मुंजू पाट झाली, कोंबड्यानं बांग दिली। दिवस सुरू झाला, हा शेतावर गेला। मग दुपार झाली, दूर गेली नजर डोईवरती पदर, घरची लक्ष्मी शेताला आली। बांधा बांधान घरची लक्ष्मी शेताला आली। तिनं दिली भाकर, खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारीच चटणीला आली। आली आली घरची लक्ष्मी शेताला आली। जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्याला शेतावर घेऊन चाल र। आता चित्र जरा बदललंय। आता काय झालंय की तिनं दिली भाकर, खाऊन दिला ढेकर, गोडी न्यारीच चटणीला आली।
हे चित्र राहिलं नाही. आता दुपारी 12:30-1 वाजला की खाली जायचं आणि वडापाव खायचा, खाली जायचं आणि पिझ्झा खायचा. ती भाकर करायची, त्याची जी गोडी आहे ती गोडी आता नाही आहे, पण ही शहरातली अपरिहार्यता आहे. आणि म्हणून हा बदल झालेला आहे. ते कसे बैलाला घेऊन जायचे, मग ते काय त्यांच्याकडे घड्याळ नसायचं, पण ती बरोबर उन्हं तापू लागली, सूर्य डोक्यावर आला की ती बरोबर पाठीत भाकर घेऊन ती तिथपर्यंत जात होती. आता आमच्याकडे काय ट्रेनवरती सगळं. सायनाया 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 दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटों पर और मुलुंड के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. लॉटरी वाले दाणे वाले भजन मंडळी तिकीट पास तपासित टीसी आया सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटों पर और मुलुंड के बाद थाना कलवा मुमरा देवा कल्याणाया सायनाया सायनाया. काय रसिका, आज म्हणजे गोळी घालायचंच ठरवलं तसं वाटतंय. आज पोलीसची वर्दी घातली आहे ना, अजून रिस्पेक्ट वाढलं पाहिजे की नाही, म्हणून आज पूर्ण जोर ठेवलाय. मावशी, म्हणजे तुम्हाला सांगतो रसिकाच्या तोडीस तोडतात तुम्ही. प्रयत्न केला, पण आधी तुमच्या मनात नव्हतं नाचायचं का? असं का होतं? कारण का मी एक खेडेगावात आलेली, प्रत्येकाचे एक काही विचार असतात. बरोबर. की असल्या क्षेत्रात आपल्याला जायचं नाही, बरोबर. फक्त घर चूल आणि मूल एवढंच. बरोबर. पण आता आपण आलो फिरायला मुंबई. आता तुम्ही मला आज नाचाय सांगाल हे काय माहित नव्हतं. उद्या मुलं घरी जाऊन म्हणतील आई तू मुंबई बघाय गेलतीस का, नाचाय गेलतीस. उद्या नाते म्हणतील आई तिथं काय करून राहायचं, नाचून म्हणजे त्यांना तुम्ही जर असं नाचलं त्यांना आवडणार नाही असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, आता माझ्या नाती आहेत किंवा सुना आहेत, शिकलेले आहेत, त्यांना मी सांगू शकते की तुम्ही हे कला आहे ही एक प्रकारची. पण माझ्या वेळेस सांगितलं असतं माझ्या सासू सासऱ्यांना तर ती तशी म्हटली नसती. ती म्हणली असतीस तू नको ते काम करायला जातीस. तुम्ही एक खूप चांगली गोष्ट काय म्हणतात माहितीये का, की नृत्य ही एक कला आहे. आणि हे तुम्हाला पटलं म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना पटवू शकता. मला खरंच सांगाल, आयुष्यात तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो? खरा खरा राग? मला म्हणजे राग बी येत नाही, मी अशीच आहे, हसतच असते, मला कशाचा राग येत नसतो, मी उलट आनंदी राहते. पण आता माझी सटकली असं कधीतरी तर होत असेल. हा ते होतं की कधी कधी कधी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.